मराठी, ते धडक ते धडक. माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना आव्हानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझ्या कुठल्याही नातेवाईकाच्या अगोदर आव्हा त्या ठिकाणी पोचले होते आणि त्यांनी मला धीर दिला आणि दवाखान्याचे पैसे पे करून माझ्या वडिलांना धन देऊन मी घरी येऊन जेवण करेपर्यंत माझ्याबरोबर आबा थांबले. काम करणारा कार्यकर्ता एकीकडे असतो आणि सत्ता एकीकडे असते. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बऱ्याच वेळा हाल अपेष्टा सहन करावे लागतात, त्याच्या हातात काही राहत नाही. दादा, आमदार रोहित पाटील यांनी तुम्हाला डावलण्यामागचं तुम्हाला काय कारण वाटतं? आमचाही फाजील आत्मविश्वास या बाबतीत नडला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. फक्त काल मला आमदार डायरेक्ट म्हटले की तुम्ही अर्ज मागे घ्यायला पाहिजे. विरोधी पक्ष सुद्धा म्हणत होता की संजय दादाला उमेदवारी मिळणार. म्हणजे आपली बंडखोरी ही माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पंचायत समिती गणातल्या लोकांनाच नाही तर सगळ्यांच्या जिव्हारी लागलेली आहे हे लोकही सांगतील. माझ्या पक्षाचीच बंडखोरी करतोय, आव्हानचा फोटो लावून मी मतदान मागतोय. त्यांच्या काही मनात परिवर्तन झालं, आपण देऊया दादांना पाठिंबा, हरकत नाही द्यायला, मी आनंदाने स्वीकार करीन. माझ्यावर प्रेम करणारी माणसंही माझं कुटुंब आहे तर त्यांच्या हातात निर्णय गेलेला आहे. आता तो परत कसा मी घेऊ शकतो? आणि ह्या निवडणुकीकडे मी जिंकणार अशाच पद्धतीने मी बघतो. नमस्कार, जिओ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. स्वर्गीय आराराबा पाटील यांचे निष्ठावंत शिलेदार, तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती, परंतु आमदार रोहित पाटील यांनी डावलल्यानंतर अपक्ष म्हणून उभे राहिलेले संजय दादा पाटील आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तासगावची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे? दादा, जिओ मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न दादा तुम्हाला हा आहे की स्वर्गीय आराराबा पाटील यांच्यासोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम केलं, पण अशा व्यक्तीला आज कुठेतरी डावललं गेलं. मग या क्षणाला तुमच्या भावना काय आहेत? बदलतं राजकारण आणि राजकारणाची बदलती दिशा ह्याचा परिपाक म्हणून आम्हाला राजकारणात संधी मिळत नाही असं आमचं मत झालं आहे. आव्हानचं राजकारण वेगळ्या पद्धतीने होतं. हे आज माझं वय 57 वर्ष आहे, पण 1992 स्वर्गीय आराराबांच्या बरोबर काम करणारा मी एक कार्यकर्ता होतो. राजकारणातले अनेक टप्पेटोनपे आम्ही पाहिलेले आहेत. मी अनेक वर्ष राजकारणात सेवा केल्यानंतर एवढी इच्छा व्यक्त केलेली होती की मला पंचायत समितीत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळावी. आव्हानचा विचार सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी जाऊन सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी जाणून त्याच्यावर आपल्याला काही उपाययोजना शोधता येते का? आजही असे अनेक प्रश्न आहेत की जे कुटुंबात पडलेले असतात, कुटुंब चालवताना कुटुंब प्रमुखाला पडलेले असतात. त्या अनेक प्रश्नांची सोडवणूक ही राजकारणातनं होईल अशी लोकांची भावडी अशा आहे आणि त्यासाठी आपल्याला संधी मिळावी अशी प्रामाणिक इच्छा होती की त्या लोकांचे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटावेत. तर आजपर्यंत मला कळालेलं नाही की मला का उमेदवारी दिली नाही आणि का डावललेलं आहे. मग दादा, प्रश्न असा पडतो की आजपर्यंत पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, सतरंजा उचलण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सक्रिय राहिला. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमकी निष्ठा म्हणजे काय? मग काय सांगाल याबद्दल? सांगली जिल्ह्यातलेच एक नेते आहेत जे वयोवृद्ध मार्गदर्शक आहेत, ज्यांच्याकडची आज ही तडप आहे. मी त्यांचं नाव सांगणार नाही, पण ताई आपण जो प्रश्न विचारला तो प्रश्न मी त्याला विचारला होता, निष्ठा म्हणजे नेमकी काय? तर अलीकडची निष्ठा म्हणजे हळूहळू निष्ठा असं त्यांनी मला सांगितलेलं होतं.
आणि त्याचा प्रत्यय मला आज येतो आहे. एवढंच निष्ठा या बाबतीत मी बोलेन. दादा, आमदार रोहित पाटील यांनी तुम्हाला डावलण्यामागचं तुम्हाला काय कारण वाटते? ते थोडासा वयामधला आमचं जे माझं जास्त वय आणि ते तरुण आहेत हा गॅप आहे, तो वयामधला गॅप विचारामध्ये सुद्धा असतो. कदाचित त्यांना वाटलं असेल त्यांच्याबरोबरीचे कोणीतरी युवक आपल्या राजकारणात आपल्याबरोबर असावेत म्हणून त्यांनी डावललं असेल असं मी समजतोय. पण मला अद्याप कारण नाही सांगितलं की का डावललं गेलं आहे, म्हणजे कशासाठी. हेच जर मला उमेदवारी AB फॉर्म देण्यापूर्वी सांगितलं असतं त्यांनी तर कदाचित मी वेगळा विचारही केला असता की बाबा ही अडचण आहे, खरी आहे ही अडचण. आणि राजकारणात शेवटी वर्गात एखादाच मुलगा पहिला येतो. काही मुलं चांगल्या मेरिटने पास होतात पण पहिला नंबर येत नाही. काही मुलांना बऱ्यापैकी मेरिट असतं आणि काही नापासही होतात. आम्ही नापास झालो असं समजायचं. पण अद्याप मला कारण कळालेलं नाही, ही खंत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती 3 तारीख. म्हणजे या तारखेपर्यंत मला काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं. आमचे लोक त्यांना भेटलेले होते, शिष्टमंडळ भेटलेलं होतं, माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक भेटले. त्यांना आमदार साहेबांनी सांगितलं होतं की ठीक आहे तुम्ही कामाला लागा, जरा नेटाने आपल्याला करायला लागेल, आपली गावं लहान आहेत. माझं दस्तूर खुद्द स्वतःचं गाव आणि मी स्वतः तुम्हाला मतदान करणार आहे, त्यामुळे तुम्हाला जोरदार काम करायला लागेल. त्यानंतर आम्ही सगळेजण कामाला लागलो, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. थोडंसं आमचाही फाजील आत्मविश्वास या बाबतीत नडला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तो अशा अर्थाने म्हणतोय मी, कवठेमंकाळ तालुक्याचा नुकताच समावेश झालेला होता विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या. आणि लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन लागलेली होती सांगलीची. मी आबांचा एक विश्वासू कार्यकर्ता होतो. तालुक्यातल्या असंख्य लोकांचाही विश्वास मी संपादित केलेला होता. त्यामुळे 3 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 4 पंचायत समितीचे सदस्य त्यांची नावं माझी मी फायनल केली. त्याच्या AB फॉर्मवर आबांनी फक्त सह्या केल्या आणि ते माझे मी नेऊन वाटले होते. हा कॉन्फिडन्स मला होता की मला डावलणंच शक्य नाही. हा एक ओव्हर कॉन्फिडन्स होता. आज उमेदवारी डावलल्यानंतर आज तागायत कोणाचाही फोन आलेला नाही. फक्त काल मला आमदार डायरेक्ट म्हटले की तुम्ही अर्ज मागे घ्यायला पाहिजे. आता लोकशाही आहे, मी केलेली लोकांची जी सेवा आहे, लोकांच्यासाठी तळमळीने रात्रंदिवस जे 30-35 वर्ष काम करतो आहे आणि यातला 14 महिन्याचा जो काळ आहे तो माझा 2007चा पंचायत समितीचा सभापतीचा काळ आणि ती जी पंचायत समितीची टर्म होती ती सोडली तर कुठल्याही पदाशिवाय RR पाटील हेच माझं पद आज तागायत असंच मानत आलो आहे आणि मी सेवा करत आलो आहे. माझ्या दृष्टीने माझे वडील आणि म्हणजे आज तेही हयात नाहीत आणि आबा यांच्यामध्ये मी फारकत केलेली नव्हती. ते माझे मार्गदर्शक आहेत, ते माझे राजकीय गुरु आहेत आणि मला हे कुटुंब डावलेल मलाच काय तालुक्यातल्या कुणालाही वाटलं नव्हतं की संजय दादाची उमेदवारी फायनल आहे. संजय पाटलाला 100% म्हणजे विरोधी पक्षसुद्धा म्हणत होता की संजय दादाला उमेदवारी मिळणार. आता आज कवठेमंकाळ तालुक्यातले काही जिल्हा परिषदेला बंडखोरी करणारे उमेदवार आपल्या लोकांना सांगतात की ज्या माणसानं आम्हाला आणून उमेदवारी दिली, आमच्या तालुक्यात ज्यांनी AB फॉर्म आम्हाला आणून दिले, ज्यांनी आबांची आणि आमची ओळख करून दिली आणि उमेदवारी फायनल करण्यात ज्यांना यश मिळालं, आम्ही निवडून आलो, जिंकलो, अनेक पदं भोगली, अशा संजय दादांनासुद्धा रोहित दादांनी डावललेलं आहे. ते बंडखोरी करतायत, मग आम्ही बंडखोरी केली तर बिघडलं कुठं? म्हणजे आपली बंडखोरी ही माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पंचायत समिती गणातल्या लोकांनाच नाही तर सगळ्यांच्या जिवारी लागलेली आहे.
हे लोकही सांगतील. तुम्ही आता दादा म्हणाला की तुम्हाला एक आत्मविश्वास होता की डावललं जाणार नाही. पण अशा वेळेला प्रश्न पडतो की आयत्या वेळी पक्षप्रवेश झालेले आणि निवडणुकीपुरते जे सक्रिय झालेले आहेत त्यांना कुठेतरी झुकतं माप दिलं जाते. ताई, कार्यकर्त्यांच्यावर टीका करणं बरं नाही. जे उमेदवार आहेत ते माझ्यासारखेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात काहीतरी वेगळी चमक असेल कदाचित. त्यांना ती आमदार साहेबांना आणि आमची जी कोअर कमिटी होती तालुक्यातली, या कोअर कमिटीला ते कदाचित जाणवलं असेल म्हणून उमेदवारी दिली आहे. आता ते उमेदवार आहेत म्हणून निवड ते चांगले नाहीत म्हणणं ही माझ्या शिकवणीत बसत नाही. माझ्या गुरुजींनी मला असं शिकवलेलं नाही. कदाचित तीही माझी चूक असेल, पण ते चांगले आहेत, लोक चांगले आहेत. उमेदवार जे दिलेले आहेत त्यांना वाईट म्हणायचं मला काय अधिकार आहे. मी असं समजतो की त्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांचा पहिला नंबर आला आहे वर्गात, आणि मला उमेदवारी दिली नाही, मी नापास झालो आहे. मी बघतो आहे पेपर तपासणारा जो कोणी आहे त्यानं पेपर तपासताना ही केलेली चूक आहे का. शेवटी राजकारणामध्ये जनता ही एक वेगळ्या पद्धतीचं न्याय देणारी यंत्रणा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आपण आजही वाचतो आहे. म्हणजे अर्थात ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता म्हणून लोकशाहीला त्यांनी कधी शिव्या घातल्या नाहीत. लोकशाही सदृढ आणि संविधान सदृढ आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पुन्हा लोकांच्या दरबारात जातो आहे आणि न्याय मागतो आहे लोकांना. यात चूक ती कसली. म्हणजे आपण काय करतो शेवटी रात्रंदिवस ज्या जनतेने म्हणजे एखाद्या भगिनीसमोर रात्री 12 वाजता तिच्यासमोर एखादी अडचण आली तर तिनं मला फोन केला आहे आणि तत्परतेनं मी तिचं काम केलं आहे. मग तिला दवाखान्यात न्यायचं असू दे, एखादं बाळ आजारी पडलेलं असू दे. इवन मी आपल्याला एक अनुभवी या निमित्ताने कथन करतो की एक मुलगी आणि तिची नुकतीच डिलिव्हरी झालेली होती. ती माझ्या गावाशेजारच्या गावातली मुलगी होती. तिची अशिक्षित असलेली आणि वयोवृद्ध असलेली आई घरात होती. ती थोडीशी आजारी होती आणि हिला कळा मारायला, डिलेवरीच्या कळा तिला यायला लागलेल्या. तिनं तिच्या मोबाईलवरून आपला एक भाऊ राजकारणात आहे आणि तो आपली ही अडचण नक्की सोडवणार म्हणून तिनं मला फोन केला. दादा, मी नर्सला 3-4 वेळा फोन केला आहे आणि मी हलू शकत नाही, माझ्या घरात दुसरं कोणी नाही, माझी वस्ती लांब आहे, इथंपर्यंत यायला नर्स नाही म्हणते आणि त्याला काहीतरी पर्याय काढला तर ठीक, नाही तर मला दवाखान्यात तिथून शिफ्ट करायला लागेल आणि आपण काय करताय बघा. मी स्वतः माझी मोटरसायकल घेतली. त्या सिस्टरना दवाखान्यातल्या ANMना सांगितलं की आपण माझ्याबरोबर यावं आणि अशी एक अडचण आहे की जिथं रस्ताही नाही, त्या महिलेला आपल्याला त्या मुलीला डिलेवरीच्या कळा होत आहेत, आपण तिथपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे तो मला अभिमान वाटतो की लोकांनी आपल्यावर एवढं प्रेम करावं. ठीक आहे ना, काय एखाद्या वेळा समजा उमेदवारी कुणी दिली नसेल, लोकांच्या जनतेच्या दारात जाऊन आपण न्याय मागायचा आहे. बाबा, मला पक्षाने लाथाडलेला आहे, आपण न्याय द्या. आज तागायत जी सेवा करतो आहे आपल्याला, हेही या निमित्ताने मी सांगेन, आपण काय करायला पाहिजे, लोकांची सेवा करायला पाहिजे. म्हणजे आता लोकांच्या समोरचे नेमके आरोग्याचे प्रश्न संजय काय आहे असं ज्यावेळी आबाने मला विचारलं त्यावेळेला आबांना आम्ही सांगितलं की आपल्या मतदारसंघातली काही वयोवृद्ध मंडळी आहेत. आबांचे एक जुने कार्यकर्ते होते, आमचे तासगाव तालुक्यातल्या जरंडीचे ज्ञानू मौली पवार हे वयोवृद्ध कार्यकर्ते होते आणि आबा त्या गावात गेल्यानंतर त्यांना आबा दिसले नाही. त्यांनी हाक मारली, बघितलं आबांच्याकडे, पण डोळ्याच्या अवघडझापीवरून आबांनी जाणलं की यांना दिसत नाही. म्हणजे संजय मला कधी सांगितलंच नाही की माऊलींना दिसत नाही. तर या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे की आमचं एक मिशन तयार झालं आणि हजारो लोक तासगाव तालुक्यातले आणि कवठेमंकाळ तालुक्यातले मुंबईला डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांच्याकडे नेऊन त्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन केली. हजारो लोकांची. इथून ते लोक STने तिथंपर्यंत नेऊन पोच करायचे. ती ST मुंबईत जाऊन ऑपरेशन करून पाठीमागे येस्तोवर आबा अनेक वेळा सांगायचे पियाला, तू दुसरं काय काम करू नकोस. अर्धा पाऊण तासाला फोन करायचा, आता कुठे पोचला आहे,
एवढंच काम त्यांनी एका PA सांगून ते करून घेतलं. अशी सेवाभावी वृत्तीनं जो माणूस राजकारण करतो, महाराष्ट्रात अशी दुर्मिळ उदाहरणं आहेत आणि त्यांचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला त्या एका नेत्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम केल्यामुळे थोडंसं बंडखोर प्रवृत्ती ही माझ्यात आहे. ती असतानाच म्हणजे त्या विचारामध्येच आहे आबांच्या. अनेक निर्णय असे आबांनी धाडसी घेतले की त्यांचा बंडखोरी बाणा महाराष्ट्राने पाहिला आणि तोच बाणा आम्ही बाळगण्याचा प्रयत्न करतो आहे, तोच विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी दिली नाही, यापेक्षा आपल्याला लोकांच्या दारात न्याय मागायला जायला येते, ह्या गोष्टीचा सगळ्यात मोठा अभिमान आहे. दादा, तुम्ही आबांचे जुने सहकारी राहिलेले आहात. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपली तालुक्यामध्ये प्रचंड ओळख आहे. मग अशा वेळी तुम्हाला ज्यावेळेला पक्षातून डावललं गेलं, मग तुम्हाला या क्षणाला आबांची आठवण येते का? 100% येते. या क्षणालाच नाही, तालुक्यातल्या प्रत्येक राजकीय घडामोडी घडल्यानंतर माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना आबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 2009ला मी माझा सभापतीचा कार्यकाळ संपला होता आणि दिवाळी होती. 2003 साली माझे वडील वारले होते. 2007ला मला त्यांनी सभापती होण्याचा मान दिला. 2009च्या दिवाळीला माझ्याजवळच असणारे एक वयोवृद्ध जे आज रिटायर आहेत आणि आज हयाती आहेत, महादेव भोसले म्हणून, मातंग समाजाचे माझ्याच गावचे एक कार्यकर्ते, आबांच्याकडे दिवाळीला शुभेच्छा द्यायला गेले. आबांनी त्यांना विचारलं, महादेव, आज संजय दिसत नाही, थोड्या वेळात येतील म्हणले. तू एक काम कर म्हणले, हे 5,000 रुपये घे आणि दिवाळीचं साहित्य त्याच्या घरी नेऊन पोच कर. खरं तर मी तालुक्याचा सभापती होतो. आता तालुक्याच्या सभापतीला 5,000 रुपयाची दिवाळी आज तरी अशक्य नाही, पण त्यांना पुरेपूर माहीत होतं, आपल्या परिस्थितीची जाणीव होती आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या घरी दिवाळी आबा पोच करत होते. पण त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की आपण कुणाला दिवाळी देतोय किंवा दिवाळीसाठी पैसे पोच करतोय तर त्यांनी कधी सांगितलं नाही हे पैसे आपण देतोय. ते दुकानदाराला पैसे भागवायचे, दुकानदाराला सांगायचे त्याच्या घरी माल पोच कर, त्याला सांगू नकोस हे पैसे मी दिले. असे अनेक प्रसंग सांगता येतील. माझे वडील वारले, त्यांची किडनी फेल्युअर झाली आणि मिशन हॉस्पिटलला ते ॲडमिट केले. पहाटे पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली आणि 19,000 रुपये बिल झालं होतं. मी दवाखान्यात नेतानाच माझ्या वडिलांना आबांना विचारलं होतं, मी आता पुढे काय करू. मला डॉक्टरनी सांगितलं होतं की किडनी फेल्युअर आहेत. तर असं नाही म्हणजे आपण मिशन हॉस्पिटलला घेऊन जा, मी काय करायचं बघतो. योगायोगाने आबांचा फोन तिथे डॉक्टर IK कांबळे म्हणून मिशन हॉस्पिटलला आबांचे एक मित्र होते, त्यांना फोन केला आबांनी आणि सांगितलं वर जाऊन ते संजयचे वडील ॲडमिट आहेत, जरा मला त्यांची काय परिस्थिती आहे कळवा. त्यावेळी वडील माझे संपलेले होते. माझ्या कुठल्याही नातेवाईकाच्या अगोदर आबा त्या ठिकाणी पोचले होते आणि त्यांनी मला धीर दिला आणि दवाखान्याचे पैसे पे करून माझ्या वडिलांना धन देऊन मी घरी येऊन जेवण करेपर्यंत माझ्याबरोबर आबा थांबले. हे माझ्याच बाबतीत नाही, तालुक्यात असंख्य कार्यकर्त्यांना असे अनुभव आहेत आणि यामुळं असा ज्यावेळी आमच्यावर अन्याय होतो त्यावेळेला त्यांची आठवण येणं साहजिक आहे, आबांची आठवण येणं साहजिक आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी
या सगळ्या दिव्यातून आमच्या प्रापंचिक समस्याचं ओझं आमच्या डोक्यावर असतानासुद्धा आबांच्यासाठी रात्रंदिवस काम करत होतो, त्यावेळी निश्चितपणाने आबांचं आम्हाला सहकार्य होतं. एवढं सगळं करत असतानासुद्धा एखाद्या माणसानं लाखो रुपयाचं काम गावातलं सांगितलं, सामाजिक काम काही सांगितलं, तर आबा आम्हाला कधी म्हणले नाहीत किंवा हे काम आपण नाही करू शकत. असे अनेक अनुभव आपल्याला सांगता येतील आणि अशा अनेक वेळा अनुभव लोकांनाही, जनतेलाही आलेले आहेत. आबांच्या बाबतीत खूप काही सांगता येईल. निव्वळ आम्ही आबांचे कार्यकर्ते होतो म्हणून आम्हाला उमेदवारी द्यावी किंवा उमेदवारी देऊ नये असं नाही. आजही आबा गेल्यानंतर 2016 नंतर आज 10-12 वर्षांनी सुद्धा आमचं काम सातत्याने चालू आहे. लोकांची सेवा करणं हे काम असंख्य कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून आम्ही रात्रंदिवस करतो. म्हणून आम्हाला उमेदवारी पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं घडतं राजकारणात, काम करणारा कार्यकर्ता एकीकडे असतो आणि सत्ता एकीकडे असते. मग काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बऱ्याच वेळा हाल अपेष्टा सहन करावे लागतात. त्याच्या हातात काही राहत नाही, तो काहीच करू शकत नाही. असं आम्ही अनेक वेळा भोगलं आहे. आत्ताचंच उदाहरण आपण घेतलं तर पंचायत समिती जिल्हा परिषदेची इलेक्शन ही 9 वर्षानंतर लागली आणि त्याला मिनी मंत्रालय म्हणतात. मग मंत्रालयातले जे लोकप्रतिनिधी जातात त्यांच्या इलेक्शन कशा वेळेवर होतात? हे मिनी मंत्रालय आहे. तर या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकासुद्धा ज्या झाल्या नाहीत, या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या विकासावर अपरिमित असं हानी करणाऱ्या अशा पद्धतीने हे निर्णय झाले. आणि आता इलेक्शन झाल्यानंतरसुद्धा पदाधिकारी एक असतील किंवा पक्षाची उमेदवारी एका माणसाला असेल आणि काम करणारी माणसं एका बाजूला असतील, असं जर असेल तर ही गोष्ट बरी नाही, महाराष्ट्राच्या दृष्टीने बरी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांनी या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार करायला पाहिजे. अलीकडची बदलती राजकारणातली जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे उमेदवारी दिली जाते. पहिला क्रायटेरिया लावला जातो तो त्याची परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, तो पैसा खर्च करू शकतो का. आता दुभत्या जनावरांचा, दूध उत्पादनाचा शेतकऱ्याचा व्यवसाय करून किंवा द्राक्षबागेत 2 पैसे मिळत आहेत ते पैसे मिळवून किंवा कष्ट आणि घाम गाळून जो माणूस आपला उदरनिर्वाह करतो किंवा आपला प्रपंच चालवतो, अशा माणसानं राजकारणात यावं का किंवा अशा माणसाला उमेदवारी मिळावी का, तर त्याचं उत्तर नाही हेच आहे. मग खूप थोडकी अशी उदाहरणं असतील. तासगाव नगरपालिकेत रोहितदादांनी काही लोकांना उमेदवारी, एक आमची भगिनी अशी आहे माळीताई, जिचा दुधाचा गाडा आहे, वडा विकते, अशा माणसांना निवडून आणलं. तिचं कामही तेवढं आहे, ती कार्यकर्ती आहे. अशी काही उदाहरणं असतील, पण ती अपवादात्मक परिस्थितीत आहेत. पण परिस्थितीचा विचार प्रायोरिटीने केला जातो. पुन्हा दुसरा जो विचार आहे तो दुसरा निवडणुकीला जो क्रायटेरिया लावला जातो त्यात माझ्या माहितीप्रमाणे असा क्रायटेरिया अलीकडचा की त्याची जात आणि त्याच्या जातीची माणसं आणि त्याचं गाव ह्याची संख्या मोठी असायला पाहिजे. गाव मोठं असलं तर मतदान मोठं होईल, ही एक भोळी संकल्पना सगळ्याच राजकारण्यांनी बाळगलेली आहे. ते काय फक्त आमच्याच आमदारांनी किंवा आमच्याच तासगाव तालुक्याच्या स्कोअर कमिटीने राबवली असं नाही. अपवादात्मक परिस्थितीत ग्रामीण भागात छोटं गाव असून सुद्धा कार्यकर्ता चांगला असेल तर उमेदवारी दिली जाते, नाही असं नाही. पण मोठ्या गावात उमेदवारी द्यावी असा ट्रेंड आहे. मग लहान गावं कधीच मोठी होणार नाहीत. समजा एखादं माझ्याकडे आता माझ्या पंचायत समिती गणामध्ये नागेवाडी हे गाव आहे. नागेवाडी गावचं 660 मतदान आहे. पण 660 मतदानापैकी जेवढं होणारं मतदान आहे, डोळेच झाकायचे, विरोधकांनी डोळे झाकायचे, सत्ताधाऱ्यांनी डोळे झाकायचे. जेवढं मतदान झाले 100% मतदान हे आबांच्याच पार्टीला होणार असं ते गाव आहे. आणि आजच नाही, गाव स्थापन झाल्यापासून आणि आबा राजकारणात असल्यापासून ते हे रेकॉर्ड कायमचं आहे. मग
मोठी गावं असली, आता गावांची नावं मी घेणार नाही, पण मोठी गावं असली आणि मोठ्या गावामध्ये अशा पद्धतीने मतदान झालं तर कधी 100 मागं असतात ती गावं, कधी 100 पुढे असतात. मग गाव मोठं कुठलं? 660 मतदानापैकी 550 मतदान झाले, 550 पैकी 550 मतदान देणारं गाव मोठं का 100चं लीड देणारं गाव मोठं? बरं, असं कधीच होत नाही राजकारणात. कुणीच अजातशत्रू असत नाही. एका पार्टीनं त्या मोठ्या गावात उमेदवारी दिली तर दुसरी पार्टी त्याच गावात उमेदवारी देते. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये अनेक पार्ट्या कार्यरत आहेत, म्हणजे फक्त डबल नावाचे आहेत. काँग्रेस सोडली तर डबल नावाचे आहेत. शरद पवार SP आणि शरद पवार AP, म्हणजे राष्ट्रवादी AP आणि राष्ट्रवादी SP अशा नावाने पक्ष आहेत. अजून सुदैव आहे सगळ्याच पक्षात असं झालं नाही, A आणि B, भाजप A भाजप B असं झालं नाही, पण हळूहळू तेही होईल अशी चिन्ह आहेत राजकारणात. मग मोठ्या गावात अशा पद्धतीने सगळेच पक्ष उमेदवारी देतात आणि उमेदवारांची संख्या वाढते. उमेदवारांची संख्या वाढली की मतांचं विभाजन होतं, त्यामुळं ती गावं लहान होतात. हा ट्रेंड बदलायला पाहिजे. राजकारणामध्ये कुणी एखादा कार्यकर्ता चांगला आहे, त्यानं काम केलं, त्यानं सातत्य ठेवलं तर त्याच्या गावाचा आणि त्याच्या मताचा फारसा विचार न करता नेत्याने पुढे यायला पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्याचं चीज व्हायला पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, असं आमचं मत असतं. आता हे मत आमचं चुकीचं आहे का? म्हणजे जर त्याची निष्ठा तपासणार असाल 100 वेळा तपासा. त्याचं काम बघणार असाल, काम बघा. पहिल्यापासूनच राजकारणात असू दे, रामायण महाभारतापासून असू दे, कधीच कुणाचं बहुमत ज्याच्या बाजूला आहे त्याच्याच बाजूला ते झुकलेलं आहे. पण अलीकडे बहुमत निर्माण केलं जातं. बहुमत हे निर्माण करण्याच्या वेगवेगळ्या पाशवी पद्धती आता निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आता ते कॅमेऱ्यासमोर काय स्पष्ट बोलता येत नाही, आणि पण जनतेला सगळ्या माहिती आहे की कुठली साधनं आता निवडणुकीसाठी वापरली जातात. आता ती साधनं वापरण्यासाठी एखादा आमच्यासारखा असमर्थ कार्यकर्ता असेल तर मग त्याच्यावर अशा पद्धतीने अन्याय होतो. दादा, आबांच्या माघारी त्यांच्या कुटुंबियांसोबत पक्षासोबत तुम्ही एकनिष्ठ राहिला, पण तरीसुद्धा तुमच्यावरती आता ही वेळ आली की अपक्ष म्हणून उभे राहण्याची. मग 27 तारखेला अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. तुम्हाला असं वाटतंय का की कुठंतरी अजूनही शक्यता वाटते का की तुम्हाला संधी मिळेल, तुमचा कुठेतरी विचार केला जाईल? काल आमदार रोहितदादा पाटील माझ्याबरोबर चर्चा करत होते. आमच्या निवडणुकीमध्ये कसं असतं की आता उमेदवारी अर्ज मागे घेतला तर कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, आणि मग काही सत्ताधारी पार्टीतले, काही विरोधी पार्टीतले लोक आरोप प्रत्यारोप करतात. हे आपण बघतोय. उमेदवारी कशी माघारी घेतली, उमेदवारी भरली म्हणून ज्यावेळी आपण लोकांच्यात जातो त्यावेळी लोक कामाला लागतात. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत असं घडतं की आत्ता माझ्याकडे मतदारसंघातले असे अनेक गावं आहेत की ज्या गावामध्ये कार्यकर्त्यांनी एक डबा तयार केला आहे. चिन्ह मिळालं की त्या डब्यावर चिन्ह लावायचं आणि संजय दादासाठी मत पण मागायचं आणि पैसे पण मागायचे. आता या परिस्थितीत मी तरी अर्ज मागे घेऊ शकत नाही. कुठल्या पद्धतीने राजकारणातली काय स्ट्रॅटजी वापरून त्यांनी मला पाठिंबा दिला तर वेल अँड गुड. मी माझ्या पक्षाचीच बंडखोरी करतोय. आबांच्याच फोटोने, आबांचा फोटो लावून मी मतदान मागतोय. मी माझ्या घरातनं आजही बाहेर पडताना, म्हणजे काल ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने उमेदवारी नाही मिळाली तरी, आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आबांच्या आणि माझ्या वडिलांच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय घरातनं मी बाहेर पडत नाही. त्यामुळे त्याचा विचार त्यांनी करावा. नाही केला तर जनतेकडे मी आशीर्वाद मागायला जातो आहे. जनतेने मला सहकार्य करावं, त्याने आशीर्वाद द्यावं, यापेक्षा वेगळं माझं काही मत असणार नाही. त्यांनी मला उमेदवारी आत्ताही डिक्लेअर केली. समजा त्यांच्या काही मनात परिवर्तन झालं आणि पार्टीचे माझे जे आता त्यांनी पार्टीचं उमेदवारी दिलेली जे उमेदवार आहेत त्यांना सांगितलं की पाठिंबा द्या, आपण देऊया दादांना पाठिंबा, हरकत नाही द्यायला, मी आनंदाने स्वीकार करीन. पण
आता मी माघार घेणं किंवा मी माघार येणं अत्यंत दुरापास्त आहे. आता हा निर्णय माझ्या हातात राहिलेला नाही. शेवटी कुटुंबातला आपला निर्णय आहे, तो सगळ्या कुटुंबाला मान्य करावा लागतो. तसं माझा गण हा, माझ्यावर प्रेम करणारी माणसंही माझं कुटुंब आहे. आता त्यांच्या हातात निर्णय गेलेला आहे. आता तो परत कसा मी घेऊ शकतो? म्हणून त्यांनी पुनश्च विचार करावा. हे तुमच्या निमित्ताने मी त्यांनाही अशी विनंती करतो. दादा, तुम्ही उद्या अपक्ष म्हणून उभा राहिलात तर जनता तुमच्या पाठीशी उभा राहील का? निकाल कसा असेल? तर जनता मला निश्चितपणाने मदत करेल, मतदान करेल, निवडून देईल अशी मला आशा आहे. आता या निवडणुकीकडे विरोधक कसं पाहतील असं विचारलं असतं मला, तर मी हे सांगितलं असतं की विरोधक म्हणतील की आम्हाला सहकार्य करायसाठी संजय दादा उभा राहिले. सत्ताधारी ज्यांनी पक्षाचा उमेदवार माझ्या पार्टीच्या माणसांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे ते म्हणतील आम्हाला पराभूत करण्यासाठी संजय दादा उभा राहिलेत. पण मी म्हणतोय आम्ही जिंकण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे. माझ्याकडेही काही गणितं आहेत आणि या बेरजेच्या गणिताप्रमाणे मी निवडून येईल. मला विश्वास आहे माझ्या मतदारसंघातलं एकही गाव असं नाही की ज्या गावात मी मागं राहील. आणि या निवडणुकीपुरताच नव्हे तर मी केलेलं जे काम आहे त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आराराबांचा कार्यकर्ता आहे. कधी 3,500 मतांनी निवडून यावं लागलं, कधी 40,000 मतांनी निवडून यावं लागलं. तर 3,500 मतं पडल्यावर काय शेवटच्या बाकावर आपल्याला बसवत नाहीत. थोडं कमी अधिक मत होईल, पण 100% मी जिंकणार आणि जिंकण्यासाठीही इलेक्शन लढवणार. मला कुणाला पाडण्यापेक्षा सामान्य माणसाचा हा विजय असेल, कारण निवडणूक त्यांनी हातात घेतली आहे. मी एवढ्या निवांत आहे, एवढा रिलॅक्स आहे की राजकारणात म्हणजे अलीकडच्या आता 7 दिवसाचा कालावधी प्रचाराला मिळाला आहे. कुठलाही उमेदवार एवढा रिलॅक्स नसतो. माझं काम करणारं किंवा माझं राजकारणात कुणीही नाही. यासाठी राजकारणात सत्ता असावी मग सेवा करता येते अशी जी धारणा आहे ती धारणा योग्य आहे. आणि म्हणून मी निवडणुकीत या उभा आहे आणि ह्या निवडणुकीकडे मी जिंकणार अशाच पद्धतीने मी बघतो आहे. मला जिरवाजिरवीचं राजकारण करता येत नाही. मी जलसंधारणामधला कार्यकर्ता आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा एवढंच मला माहिती आहे. मी माणसांचे अडवणे माणसांचे जिरवणे या भानगडीत कधी पडत नाही. आपण प्रामाणिकपणाने लोकांचं काम केलं आहे, त्यामुळं प्रामाणिकपणाने लोकांच्यापर्यंत जाणार, लोकांचे आशीर्वाद मागणार. माझे असंख्य कार्यकर्ते ते माझे भाऊ आहेत. आता जे काही आयुष्य परमेश्वरानं मला दिलेलं इथं पुढचं आहे तेही त्यांच्यासाठीच खर्च करायचं आहे. त्यामुळे त्यांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. दादा, तुम्ही स्वर्गीय आराराबांचे जुने सहकारी राहिलेले आहात. तुम्ही खूप आधीच्या काळापासून राजकारण पाहताय. मग आत्ताचं राजकारण आणि त्यावेळेचं राजकारण, आता तरुण पिढीकडे राजकारण सोपवण्यात आलेलं आहे. मग या दोन्हीमध्ये फरक तुम्हाला काय वाटतोय? ताई, आव्हानच्या राजकारणात याच विटा तासगाव रोडवर अर्जुन खरमाटे नावाचे एक उमेदवार होते, ज्यांचं गाव वंजारवाडी आहे आणि ज्या गावातलं मतदान 400 आहे. ते अर्जुन खरमाटे काही परिस्थितीने खूप गरीब, पण पुण्यामधल्या चांगल्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं होतं. तो इथं ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी एक उद्योग उभा केला आणि आबांची त्याचे संपर्क आले, त्यांना उमेदवारी दिली. 400 मतातला जिल्हा परिषदेचा सदस्य करणं हा आबांचा चमत्कार होता. तो जिल्हा परिषदेचा सदस्य होता आणि माझ्या गावामध्ये माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक असतानासुद्धा माझी उमेदवारी, निव्वळ माझं गाव लहान आहे, माझी परिस्थिती नाही म्हणून डावलली. हा त्यावेळचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये पडलेला फरक आहे. स्वर्गीय आराराबांपासून निष्ठावंत असणाऱ्या एका कार्यकर्त्याला, एका नेत्याला आज अपक्ष म्हणून उभा राहावं लागतंय. मग तुम्ही जनतेला या निमित्तानं काय आवाहन कराल? 1646 पंचायत समिती गणातून मी संजय उर्फ दत्तात्रय लक्ष्मण पाटील, राहणार वडगाव, तालुका तासगाव,
माझ्या गणातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो, मी आर आबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असताना पक्षाने मला लाथाडलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे. जनतेच्या तुम्हा सर्वांच्या दारात न्याय मागण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून विनम्रपणाने मी येतो आहे. आपण सर्वांनी मला सहकार्य करावं. या निवडणुकीमध्ये अनेक पद्धतीची टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण आपण कुठल्याही भूलथापावर विश्वास ठेवू नका. मी आर आबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आर आबांचा विचार पुढे नेण्यासाठी उभी हयात आत्तापर्यंत घालवलेली आहे, याही पुढे ती घालवणार आहे. त्यामुळे कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आपण प्रामाणिकपणाने लोकरेवाडी, माझं गाव जन्मगाव जे वडगाव आहे, हे वडगाव, नागेवाडी, अंजनी, सावळज, सिद्धेवाडीमधला काही भाग जो 777 मताचा भाग या माझ्या गणामध्ये समाविष्ट आहे, या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो. माझी परिस्थिती गरिबीची असली आणि मी रात्रंदिवस प्रामाणिकपणाने काम केलं आहे असं आपल्याला वाटत असेल तर यावेळी तुम्ही माझ्याबरोबर राहावं. तुमच्या प्रेमाची शिदोरी हीच माझी संपत्ती आहे. मी एवढंच आपल्याला विनम्र आवाहन करतो. महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पंचायत समितीचा गण हा सावळज 46 असेल, त्यासाठी अहोरात्र मी काम करीन, एवढंच मी प्रामाणिकपणाने सांगतो. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन, सामाजिक समस्या, सामाजिक ऐक्य, महिलांच्या अनेक समस्या, मुलींचं शिक्षण, यासाठीच्या ज्या गोष्टी आपल्याला पंचायत समितीच्या माध्यमातून करता येतील, शासनाच्या माध्यमातून करता येतील, त्या निश्चितपणाने केल्या जातील असा मी विश्वास देतो. आपण सगळेजण माझ्याबरोबर प्रामाणिकपणे राहाल आणि यशस्वी कराल या निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीचं विनम्र आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, तुम्ही आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जिओ मराठी, ते धडक